अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. रुकडी येथील आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वृक्षारोपणाची परंपरा कायम जपत रयत शिक्षण संस्थेच्या परिसरात 501 झाडांचं वृक्षारोपण व मागील वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस हा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाला कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी बोलताना धैर्यशील पाटील म्हणाले, आधार फाउंडेशनच्या या उपक्रमाने मी भारावून गेलो आहे. आज फोटोसाठी वृक्षारोपण करणाऱ्यांची संख्या अनेक आहे, मात्र या संस्थेने आज तागत 17,000 झाडांची लागवड करून त्यातील 13,000 झाडं जगवण्यात ते यशस्वी झाले आहेत. आज झाडे लावून जगवणं ही साधी गोष्ट नसून यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. वन विभागाच्या वतीने फाउंडेशनसाठी लागेल ते सहकार्य करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर म्हणाले, माझ्या हातकणंगले तालुक्यात रुकडी गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि या कार्यक्रमाला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं पाहून मन भारावून गेलं असून या वृक्षजत्रेत आम्हालाही आधार फाउंडेशनने सामावून घेतलं आहे. फाउंडेशनच्या या सामाजिक कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आधार फाउंडेशनचे हितचिंतक व रयत शिक्षणच्या माजी विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरच्या खर्चातून रक्कम बचत करत उरलेली रक्कम आधारच्या वृक्षारोपण चळवळीस भेट दिली. कार्यक्रमाला करवीरचे वन अधिकारी नंदकुमार नलवडे, जिल्हा परिषद सदस्य आतिश शिंगे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे रोटरीयन अमर शेरवाडे, रोटरीयन सचिन लाड, महात्मा गांधी विद्यालयाचे उपप्राचार्य जयराम पाटील, पोलीस पाटील कविता कांबळे, आधारचे संस्थापक संदीप बणकर, अध्यक्ष पुष्पक पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सुभाष चौगळे यांच्यासह आधारचे सर्व स्वयंसेवक, रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक आणि निसर्गावर प्रेम करणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली. या वृक्षारोपणाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचा परिसर निसर्गप्रेमींनी नटला होता. या परिसराला जत्रेचं स्वरूप आलं होतं. कार्यक्रमाचे स्वागत वैशाली दाभाडे, प्रास्ताविक पुष्पक पाटील तर आभार राहुल चव्हाण यांनी मानले. आज रुकडी येथील ऑक्सिजन पार्कला आधार फाउंडेशन आणि येथील सगळे ग्रामस्थ आणि तहसीलदार साहेब बेलेकर आणि माझे कर्मचारी यांच्यासोबत मी भेट दिली. तर हे ऑक्सिजन पार्कमध्ये 4 वर्ष लावलेली जी जुनी झाडं पाहिली असता असं दिसतं की माणसापेक्षा ह्या झाडानेच खूप उंच झेप घेतलेली आहे. कारण ह्याचं संरक्षण आणि संवर्धन खूप चांगलं केलेलं आहे आणि प्रजातीमध्ये 60पेक्षा जास्त प्रजाती एका ठिकाणी त्या पण स्थानिक या ठिकाणी लावलेल्या दिसून आल्या. त्यामध्ये शेंदूर याचं झाड आहे, त्यानंतर भोकर म्हणजे चिकट फळ असतं जे उन्हाळ्यात येतं आणि हळूहळू ते कमी होत चालले. अशा महत्त्वाच्या औषधी आवळ्याची झाडं आहेत आणि वड, पिंपळ अशा ज्या महत्त्वाच्या प्रजाती असतात त्यांची सगळ्यांची झाडं आणि चंदन अशा खूप सगळ्याच झाडांचं त्यांनी चांगल्या प्रकारे संवर्धन केलं आणि ते जोपासलेले आहे हे दिसून आलं. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वतीने रुकडी रेल्वे स्टेशन परिसरात लावलेल्या झाडांची आम्ही आत्ताच पाहणी केली आणि जवळपास 4 वर्षानंतर इथं एक मोठं वनराई भरलेली दिसून आलेली आहे. आपण वृक्षारोपण मोठ्या आवडीने करतो, पण नंतर ते वृक्ष जगवण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण आधार फाउंडेशनने तसं न करता ही सर्व झाडं या ठिकाणी लावलेली जगवलीत. त्या झाडाला पाणी घालताना, त्याला खत घालताना, त्याला नवीन पालवी फुटताना जो आनंद मिळतो तो कुठल्याही मोबाईलच्या रीलमध्ये मिळत नाही, कुठल्या मोबाईलच्या गेममध्ये मिळत नाही. त्यामुळे माझं युवकांना विशेषतः आव्हान राहील की मोबाईलवर वेळ घालण्यापेक्षा वृक्षांच्या संवर्धनात, आपल्या पर्यावरणाच्या संवर्धनात आपला वेळ घालवला तर त्यातून आनंदही मिळेल आणि देशाची आणि जनतेची सेवा करायचं समाधान पण मिळेल. त्यामुळं आधार फाउंडेशनला मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छाही देतो आणि पुढील कार्याला त्यांच्या शासनाच्या वतीने जी काही आमच्याकडून शक्य आहे ती सर्व मदत आम्ही नक्की देऊ अशी ग्वाही देतो आणि थांबतो. नमस्कार. आपण पाहत आहोत फक्त 4 वर्षात इतकं चांगलं प्लांटेशन किंवा वनराई म्हणतो ते झालेलं आहे. या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की आधार फाउंडेशन फक्त रुकडी गावापुरतं मर्यादित न राहता गावोगावी आधार फाउंडेशन झालं पाहिजे. कारण आपण लहानपणापासून झाडे लावा झाडे जगवा मला वाटते सगळ्यांनीच येतात 4थीपासून हे ऐकलेलं आहे आणि आपण ऐकतच राहतो. हे कधीतरी प्रत्यक्षात करणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्यक्षात आपण हे सॅम्पल बघतोय असं सगळ्या मी म्हणतो प्रत्येकाने हे करून अवलंबून
सर म्हणले तसं मोबाईलमध्ये रील बनवण्यामध्ये किंवा बघण्यामध्ये टाईमपास करण्यापेक्षा निसर्गाचं हे देणं हे जपलं पाहिजे आणि हे वाढवलं पाहिजे. संरक्षणाचं महत्त्वाची जबाबदारी स्वीकारून आधार फाउंडेशन रुकडी 2010 या ठिकाणी कार्यरत आहे. झाडे लावणं आणि ती झाडं जगवण्याचं महत्त्वाचं काम आधार फाउंडेशननं रुकडी आणि रुकडी परिसरामध्ये अव्याहतपणे आणि अतिशय तन्मयतेनं त्या ठिकाणी केलेलं आहे. आज या ठिकाणी वृक्षारोपण दिनाच्या निमित्तानं महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरामध्ये जवळजवळ 500 वृक्षांचं रोपण त्या ठिकाणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या मान्यवरांच्या समवेत त्या ठिकाणी झालं. आधार फाउंडेशनच्या या कामाला रयत शिक्षण संस्थेचं आणि महात्मा गांधी विद्यालयाचं नेहमीच सहकार्य त्या ठिकाणी लाभेल अशी ग्वाही या निमित्तानं देतो. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.